हे स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहतं. चला, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी ना महागडले जे कमेंट होते ना, तर त्याच्यावर आतापर्यंत मी कधीच विचार केला नाही. तर आज व्हिडिओ म्हणजे त्या कमेंटचा विचार मी आत्ता करते, कारण उशीर झाला माझ्याकडून, जास्तच उशीर झाला म्हणावं लागेल. तर मी त्या कमेंटला रिप्लाय पण देत नव्हती आणि विचार पण नाही केला एवढ्या कमेंटचा. तेवढ्या कमेंटचा आता विचार करते. तर त्याच्यावर खूप साऱ्या कमेंट होत्या. तर त्याच कमेंटचा विचार करून आता मी व्हिडिओ बनवते एक 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 एक. तर त्याच्यात बऱ्याच कमेंट होत्या, असे होते. तर 3 कमेंटचा एक व्हिडिओ आहे हा. तर त्याच्यात पहिली कमेंट होती तर म्हणजे डायरेक्ट ब्लाऊजवर माप कसं टाकायचं, पहिली. दुसरी कमेंट होती मोठ्या साईजचा ब्लाऊज जो आहे तो प्रिन्स कोटरीचा दाखवा, ती दुसरी कमेंट. आणि तिसरा कमेंट होता की 4 पदरी पेपर टाकून माप टाका. तर सगळ्या कमेंटची उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लक्ष देऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मला मान्य आहे की मी संध्याकाळचं ब्लाऊजचं माप टाकले, त्याच्यावर व्यवस्थित दिसत नाही, पण शेवटला दिसणार आहे. कारण मी व्हिडिओ असा म्हणजे कुठंतरी ठेवून व्हिडिओ केला होता, त्याच्यामुळे मला पण माहीत नाही की मी जे पेननं रेगा मारले तर ते क्लिअर दिसतात की नाही दिसत. आता व्हिडिओ शूट करतानाच म्हणजे व्हिडिओ एडिट करतानाच बघितले मी. पण मी माप तरी छान असं सांगण्याचा प्रयत्न करते, जसं मला जमेल तसं मी सांगायचा प्रयत्न करते. तर तुम्ही समजून घ्या आणि नाही समजलं तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे माझ्या पण लक्षात येईल की तुम्हाला म्हणजे माझं माप समजलं की नाही समजलं, आवडलं की नाही आवडलं, हे पण समजेल मला. तर चला मग आपण आपल्या जास्त बोलण्यात मी वेळ वाया घालवत नाही, आपल्या कमेंटकडे लक्ष देऊ आणि आपल्या ब्लाऊजकडे लक्ष देऊ. तर चला मग 48 साईजचा ब्लाऊज आहे हा. तर आता 48 साईजचा ब्लाऊजचा माप टाकायचं. तर चला मग. तर चला ताईंनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर इथं पहिल्यांदा मी ब्लाऊजचं माप घेतलं. उंची किती आहे, रुंदी किती आहे ते बघितलं. तर ह्याची उंची आहे 15 आणि हे मला घ्यायचे आहे 15.5. म्हणजेच मी ब्लाऊजचं जेव्हा माप घेते ना, तर तेव्हा डायरेक्ट ब्लाऊज उलटा करते आणि नंतर माप घेते. ब्लाऊज उलटा केला ना, तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, जेव्हा आपण ब्लाऊज उलटा करतो ना, तर जास्त वाढवायची गरज लागत नाही आपल्याला. फक्त अर्धा इंच 1 इंच असं थोडंफार वाढवावं लागतं. आणि आपण जेव्हा ब्लाऊज सवासा ठेवतो ना, तर तेव्हा आपल्याला पाठीमागून 1 इंच वाढवावं लागतो आणि पुढून पण 1 इंच वाढवावं लागतो. मग ते मिस्टेक होते, आपल्याला समजत नाही की नेमकं आता मागे पुढची तर एक बाजू 1 इंचानं जास्त असतं, मग मागटलं पण कसं 1 इंचानं घेतलं असते वगैरे वगैरे बरेच प्रश्न आपल्या मनात येतात. त्याच्यामुळे ब्लाऊजचं माप घेताना कधी पण ब्लाऊज उलटा करायचा, नंतर लक्षात येतं आपल्याला. तर ब्लाऊज उलटा करून घेतला तर बरोबर 15 ते 15.25 असं माझं माप भरलं होतं. तर त्याच्यात फक्त मी अर्धा इंच ॲड केला आणि उंची 15.5 घेतली मी. 15.5 ते 15.16 उंची घेतली. आणि आता तो पेपर जो आहे तो फोल्ड केला, म्हणजे 4 पदरी पेपर केला मी. तर पुढून 1 इंचाने जास्त घ्यायचं असतं, तर पुढचं 15 आहे, पाठीमागचं 15 आहे, तर पुढची बाजू मला 16 इंच घ्यायची होती. तर इथं 16 इंच घेतलं आणि बाकीचं मग कट करून टाकलं मी. एक्स्ट्राचा कपडा आहे तो, कारण बरोबरचं घेतलं तर मग तुम्हाला बी समजणार नाही, त्याच्यामुळे एक्स्ट्राचा जो कपडा होता तो कट करून घेतला मी. जेवढा पाहिजे तेवढाच ठेवून दिला. तर आता हे जे माप आहे ते आपले 4 पदरी बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही बरोबर निघणार आहे. याच्यामध्ये हा 4 पदरी मी कपडा टाकलेला आहे. तर आता मी पहिल्यांदा ब्लाऊजची म्हणजे जी रुंदी आहे ती मोजून घेते मी. तर मी उलट्या साईडनंच रुंदी पण मोजून घेते, पण तुम्हाला समजणार नाही, त्याच्यामुळे मी सवासा ब्लाऊज घेतला आहे. तर त्याची म्हणजे तयार ब्लाऊज आहे 10.5 इंच. तर पहिल्यांदा इथे 10.5 इंच घेतले मी तयार ब्लाऊज आणि पुढे फिटिंगसाठी 2 इंच ठेवायचं होतं मला. पण तेवढा माझा जो ब्लाऊज पीस आहे तो पुरला नसता, कारण मोठी साईज ब्लाऊजची असल्यामुळे ना तेवढा कपडा पूर्ण शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मी पुढे फक्त 1.5 इंचच घेतले मी. तर 10.5 इंचाचा आपला तयार ब्लाऊज आणि पुढे 2 इंचाचं आपली शिलाई मार्जिन, म्हणजेच आपल्याला फिटिंगसाठी जो जास्तचा एक्स्ट्रा कपडा राहणार आहे तर तो 1.5 इंचाचा घेतला मी. तर इथे लिहून पण ठेवले मी. तयार ब्लाऊज 10.5 इंच अधिक 1.5 इंच बरोबर 12 इंच, 12 चौक 48 असा म्हणून 48चा आपला हा ब्लाऊज आहे. तर आता मी पहिल्यांदा आपली उंची रुंदी दोन्ही मोजून घेतलं आणि आता इथं आपल्याला घ्यायचा आहे गळा आणि मोंडा घ्यायचा आहे. तर याचा गळा घेतला आहे मी 2.5 इंच, कारण छोट्या साईजचे जर ब्लाऊज असले ना 40पर्यंतचे पण ब्लाऊज असले ना तर मी 2.25च गळा घेते, पण हा ब्लाऊज जास्तच मोठा होता त्याच्यामुळे 2.5 इंचाचा घेतला आहे. आणि तसा पण पुढचा जो गळा आहे पुढचा पण डिझाईन गळा आहे आणि पाठीमागला पण डिझाईन गळा आहे, त्याच्यामुळे मी 2.5 इंचाचा गळा घेतला आहे. तर पहिल्यांदा 2.5 इंचाचा गळा म्हणजे गळ्याचा बॉक्स जो आहे तो करून घेतला आणि नंतर आपला मोंडा तयार करून घ्यायचा होता मला, तर तोच तयार करून घेते. तर ह्याचा मोंडा किती घेतला आहे मी बघा, 6.5 इंचाचा मोंडा घेतला आहे. कारण सांगते मी 6.5 इंचाचा मोंडा का घेतला आहे, तर कारण ह्याचा जो गळा आहे ना तो थोडा डिझाईन आहे, बॅक साईडमधून आहे थोडासा. म्हणजे 6 घेतला असं तरी चालत होतं, पण एक तर ब्लाऊज मोठ्या साईजचा आणि त्यातल्या त्यात पाठीमागला जो गळा आहे तो
थोडासा बोटनेकसारखा गळा आहे थोडासा. बोटनेक पण नाही म्हणता येणार, म्हणजे थोडासा पंचकोणीसारखाच गळा आहे त्याचा. पण त्याचा जो आर्मोलचा आहे ना, तर तो आर्मोल त्या कस्टमरला जास्त लागणार होता, त्याच्यामुळे मी 6.5 इंच घेतले. कारण त्यांना 6 घेतलं ना तरी काकमध्ये थोडंसं फिट्ट होतं, त्याच्यामुळे मी 6.5 इंच घेतले. तर इथे बघा आपलं आता व्यवस्थित दिसत नाही आहे. मी पण आता व्हिडिओ एडिटिंग करताना लक्ष केले की तुम्हाला दिसत नाही आहे म्हणून. पुढे दिसतं आहे, मी पुढे जास्त डार्क अशा रेखा मारल्यात मी, पुढे दिसेल तुम्हाला. तर इथं मी पहिल्यांदा काय काय टाकून घेतलं मला पण ओळखायला येत नाही आहे. हां, आता समजलं मला. तर मी उंची घेतली, रुंदी घेतली 1.5 इंचाचा शिलाई मार्जिन घेतला. आणि आता काय टाकू आहे ते, आता प्रिन्स कटचं माप टाकायचं होतं मला. त्यासाठी मी 2 इंच एक्स्ट्रा जास्त घेतलं आहे पुढे, 2 इंच. कारण मला 2 इंचाचा म्हणजे काय म्हणतात त्याला, टक्स पाहिजे होता. म्हणजे 2 इंचाचा पफ पाहिजे होता ब्लाऊजचा, त्याच्यामुळे मी पुढे एक्स्ट्रा 2 इंच घेतले. आणि इथं आता मी माझं बोलणं म्हणजे मी पुढे गेले आणि माझा हात तो मागं राहिला आहे. मी काय काय घेते काय नाही मला पण लक्ष नाही, काय जेव्हाच्या तेव्हा बोललं ना तर लक्षात येतं. पण काय झालं ना, रात्री एकतर फॅनचा पण आवाज होता, टी व्हीचा पण आवाज होता, त्याच्यामुळे आवाज व्यवस्थित आला नव्हता. म्हणून मी आवाज तिथला कट केला आणि नंतर मग आताच माझा असा म्हणजे व्हॉईस देऊन मी व्हिडिओ टाकते. तर आता बघा आपला पंचकोनी गळा काढून झाला आहे पुढचा. तुम्हाला मगाशी म्हणलं होतं की पुढचा पंचकोनी गळा आहे, तर तो पुढचा पंचकोनी गळा काढून घेतला. आणि आता मी मोंडा टाकून घेते. मोंडा मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, मी 6.5चा मोंडा घेतला आहे मी. कारण ह्याचा बोटनेक गळा पहिल्यांदा सांगितला होता, नंतर त्यांचा विचार चेंज झाला म्हणून ते थोडासा वेगळा गळा सांगितला. पण काही हरकत नाही, थोडासा आपला मोंडा कमी जास्त जरी झाला ना, काही नाही फरक पडत एवढा. त्याच्यामुळे 6.5चा घेतला आहे मी. तर आता इथे पहिल्यांदा आपला आर्मोल टाकून घेतला. आर्मोल जो आहे तो 1.5 इंचावर घेतला आहे. मी जेव्हा नवीन शिकत होते ना, जेव्हा क्लास लावला होता ना मला, तर तेव्हा तिथल्या मॅडम ज्या आहेत ना, ते 1 इंचावर घ्यायला सांगायच्या मला. पण नंतर काय व्हायलं ना, माझ्या म्हणजे जो काखेतला भाग असतो ना आपला, तर तिथं ना एकदम झोळच व्हायला लागला, प्रत्येक गिरायकाचा झोळच पडायला लागलं. मला समजतच नव्हतं की झोळ कशामुळे होतं आहे कशामुळे होतं. नंतर एका ताईने मला सांगितलं की 2 इंच घेण्याच्याऐवजी 1.5 इंच घेतलं तरी पण चालतं. आता पण एखाद्या कस्टमरला बसतं 1 इंचावर जरी घेतलं तरी बसतं एखाद्याला, पण एखाद्याला नाही बसत. त्याच्यामुळे मी फिक्स 1.5 इंचाचाच आपला जो आर्मोलचा भाग आहे तो ठेवून दिला आहे मी. तर मोंडा 1.5 इंचावर मी आखून घेतला. आणि आता टाकायची आपल्याला प्रिन्स कटोरी. तर त्यासाठी मी अगोदर जो कटोरीचा भाग असतो आपला, म्हणजे कटोरीचं टक्स आहे ते कितपर्यंत यायचं आहे, तर ते मी आधी ब्लाऊजवर मोजून घेतलं. एखाद्या वेळेस काय होतं ना, छोट्या साईजचं ब्लाऊज असलं ना, तर कोणाला 9 घ्यावं लागतं, कोणाला 9.5 घ्यावं लागतं, कोणाला 10 घ्यावं लागतं, कोणाला 10.5 घ्यावं लागतं. प्रत्येक ब्लाऊजवर असतं ते अवलंबून. त्याच्यामुळे डायरेक्ट आपण काय करायचं माहिती आहे का, ब्लाऊजवरच माप घ्यायचं. म्हणजे वरच्या मोंढ्यापासून आपले जे कटोरीचा टक्स असतो तर त्या टक्सपर्यंत आपण टेपनं मोजून घ्यायचं. तर तेव्हा आपल्या लक्षात येतं. तर इथं मी 10 इंच आला होता, तर 10 इंचावर मी जो टक्स आहे तो म्हणजे खून करून घेतली तिथं. आणि आपला प्रेस कटोरीचा आहे तो टाकून घेतला. तर प्रेस कटोरीसाठी मी अगोदर इकडून म्हणजे गळ्याच्या साईडनं 4 इंचावर घेतलं. कारण ब्लाऊज छोट्या साईजचा असला ना तर 3 इंच घेतलं तरी बास होतं. पण हा ब्लाऊज मोठा होता त्याच्यासाठी 4 इंच घेतले. आणि खाली 3.5 इंच घेतले. वरच्यापेक्षा खाली अर्धा इंच थोडंसं कमी असतं, त्याच्यामुळे मी तसं घेतले. तर पहिल्यांदा आपली छान अशी प्रिन्स कटोरी काढून घेतली. आणि 2 इंच आपला टक्स घेतला आहे. तर हा जो 2 इंचाचा टक्स आहे ना, तो मी पलीकडे वाढविला आहे. आता जिकडून मी बघा माझ्या हातात दिसत आहेत तुम्हाला, जिकडून मी हातांना रेगा मारल्या तर तिकडं 2 इंच कपडा वाढवला आहे मी. दिसत असेल तुम्हाला, हे बघा मी हातानं दाखवायचा प्रयत्न करते तुम्हाला, खूप वेळ झालं पण लक्षात येते नाही येते मला माहीत नाही. मला माहिती आहे, तुमच्या जर नाही लक्षात आलं तर मला कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला मगाशी पण म्हणलं होतं मी. तर आता आपली प्रेस कटोरी पण काढून झाले. तर आता आपलं ब्लाऊज कटिंग करून घ्यायला चालू आहे इथं. तर बघा पहिल्यांदा मी मोंडा म्हणजे बॅक साईडचा जो भाग आहे तो कट करून घेतला पहिल्यांदा. आणि पुढचा साईड कट करून घेतला. तर इथं पहिल्यांदा म्हणजे फक्त मी म्हणजे मोंडा आणि वरचा शोल्डरचा भाग थोडा कट करून घेतला मी. आणि मग बाकीचं नंतर कट करणार आहे, तो तुम्हाला दिसेलच मी कसं कट करणार आहे. तर बघा पहिल्यांदा फक्त पुढचा भाग मी काढून घेतला आहे. बॅक साईड जो भाग आहे तो बाजूला ठेवला आहे, नंतर त्याच्याकडे बघणार आहोत आपण तोपर्यंत. तर आता इथे पहिल्यांदा अर्धा इंच जो मोंडा होता तो एक्स्ट्रा कट करून घेतला. एक्स्ट्राचा जो होता प्रिन्स कटोरी जी आहे तर ती कट करून घेतली. आणि नंतर जो आपला मधला टक्स आहे 2 इंचाचा तो पण कट करून घेतला. तर असा छान असा आपला ब्लाऊज कट झाला आहे. मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे हा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यामुळे काय होतं ना, जर तुम्हाला जे ब्लाऊज पाहिजे ते बरोबर तुमच्यासमोर येतात, त्याच्यामुळे सांगते.
तर हा पुढचा जो भाग आहे तो आपला पूर्ण तयार झाला आहे. तर तुम्हाला आता मी लावून दाखवते प्रिन्स कटोऱ्या. तर जेव्हा ब्लाऊज तयार होईल तर तेव्हा आपण दाखवेल की किती छान लुक येणार आहे या ब्लाऊजला. कारण हा ब्लाऊज खूप छान आहे दिसायलासुद्धा, कारण पुढचा पण डिझाईन गळा आहे आणि बॅक साईडचा पण डिझाईन गळा आहे, त्याच्यामुळे शिवल्याच्यानंतर दाखवेल मी. तर चला मग आता बॅक साईडला बघू आपण. तर आता बॅक साईडसाठी काय करायचं आहे, तर बॅक साईडचा जो आपल्याला गळा आहे तर तो काढून घ्यायचा आहे. आणि गळा मोजण्याची पद्धत बघा माझी. कोण कोण काय करतं, मोंड्यापासून खालीपर्यंत गळा घेतं. त्याच्यासाठी पूर्ण ब्लाऊज खाली टाका आणि मग वरच्या साईडपासून खाली गळा मोजा. ते कमी होते का जास्त होते आपल्याला पण विश्वास नव्हतो. त्याच्यामुळे ना फक्त आणि फक्त खालचा भाग मोजला ना तरी आपला गळा बरोबर परफेक्ट येतो आहे. त्याच्यामुळे मी कधीच वरून खाली गळा मोजायला जात नाही. फक्त बॅक साईडच्या खालचा जो गळा असतो, म्हणजे खालचा जो कपडा उरलेला असतो पाठीच्या गळ्यापासून, तर तो फक्त मोजला ना तरी आपला गळा बरोबर येते. तर इथं 4 इंचाचं आलं होतं खालून, तर ती 4 इंच मी खाली टाकलं, तिथून कोण करून घेतली आणि 2.5 इंचावर गळ्याचा बॉक्स करून घेतला. आणि नंतर जो गळा पाहिजे तर तो इथे मी टाकून घेतला. तर बघा आता मी तुम्हाला सांगितलं होतं ना, थोडासा गळा बोटनेकमधूनच आहे, पण थोडा बदल आहे, थोडासा बदल आहे. त्याच्यामुळे मी मोंडा जो आहे तो जास्त घेतला होता बोटनेक असल्यामुळे. नाहीतर मग काय होतं ना, ब्लाऊज आपला ते तटला जातो आहे. पहिल्यांदा त्यांनी बरोबर प्रॉपर मला बोटनेक सांगितला होता, पण नंतर असा गळा सांगितला, त्याच्यामुळे मग मी 6.5 इंचाचा मोंडा ठेवला होता. तर चला आता आपला ब्लाऊज तयार झाला आहे पूर्ण कट करून. शिवल्याच्यानंतर मी दाखवेल ब्लाऊज कसा झाला आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मिसा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चला मग बाय. श्री स्वामी समर्थ. चला आपला कटिंग तयार झाली.